श्रीराम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी गर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपण विविध घटना पाहिल्या. अत्यंत सुंदर घटना आपणाला बाबांनी महाराजांच्या सांगितल्या आणि कसं महाराज लहान मुलं महाराजांना उचलू शकावीत ह्यानुसार महाराज फुलासारखे हलके होत आणि मुलं महाराजांना पालखी करत आपल्या घरी घेऊन जात असत. इतकंच नव्हे तर महाराजांना जेव्हा सर्व स्त्रिया सुवासिनी बोलवायला आल्या त्यावेळेला महाराज पलंगावरती निजले होते. त्यावेळेला महाराजांनी सर्व स्त्रियांना सांगितलं की तुम्ही केवळ एक बोटाचा स्पर्श त्यांना आधार द्या. आणि महाराजांनी अगदी 3 फुटापर्यंत महाराजांना सर्व स्त्रियांनी एक बोट लावलं असता महाराज एवढे हलके झाले की त्या पलंगापासून ते 3 फूट महाराज वरती उचलले गेलेले आहेत. आणि तेच महाराज की जे त्या महाराजांची मान किंवा महाराजांचं पाय हलवणं अगदी 2-2, 3-3 साधकांना नव्हे तर 12 साधक महाराजांचे पाय हलवण्यासाठी लागले. तर अशा रीतीने विविध घटना म्हणजे महाराजांमध्ये ते सामर्थ्य होतं की आपल्या शरीराला महाराज आपल्या इच्छाशक्तीनुसार कधी हलकं तर कधी जड करू शकत होते. म्हणजे तेवढंच हलकं होण्याचं जितकं महाराजांचं सामर्थ्य होतं तितकंच जड होण्याचं सुद्धा सामर्थ्य महाराजांमध्ये होतं. तर ह्या घटना पाहिल्या. त्यानंतर अगदी वाटेत असलेल्या नागाला पाहून एक साधक घाबरले आणि त्यांनी त्या नागाला महाराजांची शपथ घातली. तर ते तो नाग तिथं स्तब्ध झालेला आहे आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की जाऊन त्याची शपथ मोडा आणि तो तिथंच स्तब्ध आहे. तर अगदी त्यांनी जेव्हा दुपारी पाहिलं की तेव्हा शेतात तो नाग तसाच स्तब्ध होता आणि शपथ मोडली असं म्हटल्यानंतर तो नाग तिथून शांतपणे निघून गेलेले आहे. तर अशा सुंदर घटना आपण पाहिल्या. आणि त्याचबरोबरीने महाराज एकदा महाराज भजन कीर्तन झाल्यानंतर सर्वांना महाराजांनी नामस्मरणाला बसवलेलं आहे. आणि त्यानंतर मग तिथं 3 वाजून गेले तरी महाराजांनी कोणतीही प्रसादाची व्यवस्था केली नव्हती. आणि 3 वाजता मग उकडलेले रताळे घेऊन आलेली एक रताळ्यांची गाडी घेऊन एक साधक तिथे आले आणि सर्वांना त्या उकडलेल्या रताळ्यांचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की ज्या वेळेला गुरु आज्ञेनुसार एखादा साधक चालतो तेव्हा त्याच्या आवश्यकते जी गरज आहे तेवढं प्राप्त करण्याचा अधिकार त्याचा असतो, परंतु त्यापेक्षा जास्त मात्र मागू नये. आणि त्यापेक्षा जास्त मागितलं नाही तर जे आवश्यक आहे तेवढं मात्र नक्की भगवंत आपणाला प्राप्त करून देतो हे महाराजांनी सांगितले. अशा विविध शिकवणींनी भरलेल्या साधकांच्या अनुभवांच्या सोबतच्या सहवासाच्या महाराजांच्या आठवणी बाबांनी आपणाला खूप सुंदर रीतीने सांगितल्या. आता आपण पुढील वाचन आज करूयात आणि आज हे प्रकरण संपवण्याचा आपण प्रयत्न करू. पाहूयात कसं होतं. तर आता महाराज सांगतात की पुढची घटना आहे की काल आपण जी घटना बघितली की महाराजांच्या इथे उत्सवासाठी जे अनुष्ठानाची सांगता होती ती करण्यासाठी सर्वांनी पैसे वर्गणी गोळा केली होती. हे जेव्हा महाराजांना कळतं तेव्हा महाराज सर्वांचे ते परत करून देत आहेत आणि जे गोळा केलेली वर्गणी आहे ती परत करून देतात. आणि महाराज सांगतात की
रामरायाच्या प्रत्येक कार्यात असं वर्गणी करून जमा करू नये, तर रामराय प्रत्यक्ष समर्थ आहे सर्व कार्य सिद्धीस नेण्यासाठी. आणि त्यामुळे महाराजांनी सर्वांचे पैसे परत करून दिलेले आहेत आणि नंतर एक एक करत सर्व शिदा जमा होतो आणि त्यातनं प्रसाद निर्माण केला जातो. तर इथे महाराजांना कधीही कोणापुढे कुठल्याही कार्यासाठी हात पसरणं हे कधी पसंत नव्हतं. आता पुढे सांगतायत बाबा की पुढची घटना आहे की आता संत पाहायला मिळणे कठीण. श्री तात्यासाहेब दामले यांची श्री महाराजांची विशेष सलगी असे. एकदा श्री महाराजांना एकटे पाहून त्यांनी विचारले, महाराज सध्या पोचलेले संत कोणते? त्यावर श्री महाराजांनी विचारले, तुम्ही असे का विचारता? दामले म्हणाले, काही नाही, सहज विचारले, परंतु कळावे एवढीच इच्छा आहे. त्यावेळी श्री महाराज म्हणाले, आता संत ही वस्तू पाहायला मिळणे कठीण आहे. पूर्वी माणसे देवाचे अस्तित्व मानित म्हणून संत झाले, परंतु सध्या देवाचे अस्तित्वच लोक मानित नाहीत. आता रामालाही लोक सांगतील की तू राम आहेस असे मॅजिस्ट्रेटचे सर्टिफिकेट आण, तर आम्ही मानू, नाही तर मानणार नाही. तर इथं सांगतात आजची परिस्थिती आणि आधीची परिस्थितीत संत ओळखण्याची क्षमता सुद्धा आजच्यापेक्षा पूर्वीच्या व्यक्तींमध्ये नक्की होती, कारण आस्तिक्य बुद्धी होती. आज थोडी श्रद्धा आणि सद्गुण हे कमी झाल्यामुळे संत आपल्यासोबत आपल्या समोर जरी आले तरी आणि आजची परिस्थिती सर्वत्र अविश्वास असणाऱ्या घटना घडतात आणि त्यामुळे खरा संत जरी समोर आला तरी त्याच्यावरती सुद्धा आपण शंका घेऊ, अशी आपली आजची परिस्थिती आहे. हे इथं महाराज सांगतात. पुढे सांगतात की तोंड आहे म्हणून तर बोलता. संत म्हणून श्री महाराजांची प्रसिद्धी होऊ लागल्यावर जमखंडी कडील एक शास्त्री वादविवादासाठी गोंदवल्यास आले. 5-6 दिवस झाले तरी शास्त्री बुवांना वादाची संधी मिळेना. एका सकाळी श्री महाराज हजामतीला बसले होते. न्हावी चिल्या याच्याशिवाय जवळ कोणी नव्हते. शास्त्री बुवांनी ही संधी साधली व त्या बाजूला गेले. श्री महाराजांनीच त्यांना हाक मारली व विचारले, तुमच्या मनात मला काहीतरी विचारायचे आहे ना? ते काय आहे? शास्त्री बुवा म्हणाले, महाराज आपण शास्त्राविरुद्ध वागता. केवळ निर्गुण खरे असे शास्त्र सांगते, पण आपण सगुणाची उपासना करता आणि लोकांना सांगता. हे कसे? निर्गुण खरे की सगुण खरे? हे ऐकून श्री महाराजांनी चिलाला शास्त्री बुवांच्या प्रश्नास उत्तर देण्यास सांगितले. चिला म्हणाला, महाराज मी तर आपला न्हावी, मला यातले काय कळणार? त्यावर श्री महाराज बोलले, लेका 12 24 वर्षे माझी हजामत करून हेच मिळवलेस? ते काही नाही, तूच सुचेल ते उत्तर दे. श्री महाराजांच्या शब्दांचा काय परिणाम झाला कोणास ठाऊक. चिलाने शास्त्री बुवांना प्रश्न पुन्हा सांगण्यास फरमावले. ते त्याचे अवसान पाहून शास्त्री बुवा जरा चरकलेच, तरी त्यांनी आपला प्रश्न पुन्हा सांगितला. त्यावर चिला ठणकावून बोलला, वा रे शास्त्री बुवा, हा प्रश्न तुम्ही कसा विचारलात? तोंड आहे म्हणूनच ना? म्हणजेच सगुणात आहात म्हणूनच ना? निर्गुणात हा प्रश्न येतोच कुठे? मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच ठरवा. अधिक काही न बोलता शास्त्री बुवा तेथून चालते झाले. किती सुंदर उत्तर दिले. महाराजांची हजामत म्हणजेच दाढी करण्यासाठी जो न्हावी येत होता त्याचं नाव चिल्या, तर त्याने हे उत्तर दिलेलं आहे. शास्त्री बुवा महाराजांना विचारतात की निर्गुण सर्व वेदांनी निर्गुणाची आराधना करण्यास सांगितलं आहे, तर निर्गुण खरं की सगुण खरं? कारण तुम्ही सगुणाची पूजा करायला सांगता किंवा सगुणाशी नाता जोडायला सांगतात, तर मग काय खरं? तर ह्याचं उत्तर महाराजांचा न्हावी देतोय आणि ते खरंच अंतर्मुख करणारं उत्तर आहे की त्यावर चिला ठणकावून बोलला, वारे शास्त्री बुवा, हा प्रश्न तुम्ही कसा विचारलात? तोंड आहे म्हणूनच ना? म्हणजे सगुणांत आहात म्हणून ना? निर्गुणांत हा प्रश्न येतोच कुठं? मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच ठरवा. अधिक काही न बोलता शास्त्री बुवा तेथून चालते झाले.
तर इथे आपण सर्वच जण आज सगुणात आहोत. म्हणजे आपल्या आपल्या अंतरी असलेलं जे आत्मतत्व आहे, जे भगवत शक्ती आत्मरूपाने वास करते आहे, ती आपल्या अंतरी आहे, परंतु ती अंतरी ह्या देहामध्येच आहे. ह्या देहाच्या आधारास ती राहिलेली आहे. त्यामुळे आपण प्रत्येकजण ह्या देहात, ह्या दिसणाऱ्या रूपामध्ये अडकलेलो आहे आणि ह्याचीच आपल्याला जास्त सवय आहे. आणि ह्या रूपात जरी अडकलो असू, तरी आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी ती भगवत शक्ती आहे. ते भगवत तत्व आत्मरूपाने वास करत आहे. अ, आणि जर हे देहच नसेल, तर मात्र जे केवळ निव्वळ आत्मतत्व जे उरणार आहे, तर त्याला मग काही प्रश्नच येणार नाहीयेत. परंतु आपण हे सगुणात आहोत, त्यामुळे आपणाला सगुणरूपी सगुण रूपाची पण सवय असल्यामुळे आपणाला सगुण रूपामध्ये सर्व संतांनी भगवत तत्वाला आणलेलं आहे. आणि सगुण रूपामध्ये आपणाला भगवंताशी नातं जोडायला सोपं होतं आणि कारण आपण सगुण रूपामध्ये आहोत आणि असं करता करताच त्या रूपातील निर्गुणाशी आपण जोडले जातो. तेही ह्यासाठीच महाराजांनी गोंदवल्यामध्ये रामरायाची स्थापना केली. त्याचप्रकारे आपले सर्वच संत पंढरपूरला जातात आणि म्हणूनच आजही पंढरपूरला दरवर्षी एवढ्या दिंड्या मोठ्या प्रमाणात पोहोचतात. ही प्रथा ही परंपरा जी ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केली होती, ती आजतागायत चालू आहे. तर इथं पावलोपावली भगवत स्मरण व्हावं आणि त्या सगुण रूपातील पांडुरंगाला पाहण्यासाठी पाण्याच्या ओढीने प्रत्येक वारकरी हा चालत असतो, प्रत्येक साधक चालत असतो आणि त्यामुळे तिथं जे साधन घडतं, त्या आधारे जास्तीत जास्त साधन घडतं आणि तेच निर्गुणाकडे आपल्याला घेऊन जातं. म्हणून ही सर्वच संतांनी सगुणातून निर्गुणात आणि सगुण निर्गुण हे त्यांच्यासाठी हा भेदही नव्हता आणि नसतोच तो मुळात. हे भेद आपण केलेले आहेत, आपल्या दृष्टीने आहेत. कारण संतांना सर्वत्र ते निर्गुण तत्वच दिसत असतं. तर ही गोष्ट आहे आणि तेच आपण सगुणाची साधना करता करता, सगुणाशी नातं जोडता जोडता निर्गुण रूपात कधी एकरूप होऊ हे कळणार नाही. ह्यासाठी संतांनी हे सर्व प्रत्यक्ष आचरण करूनही दाखवलं आणि ह्या चिल्याने महाराजांच्या नावी त्याने अगदी 2 वाक्यांमध्येच उत्तर दिलेलं आहे, की तुम्ही शास्त्री बुवा स्वतः हा प्रश्न केला आहे, तर तुमच्या तोंडाने केला आहे. म्हणजे तुमचं जे सगुण रूप आहे, त्यामुळेच हा प्रश्न तुम्ही केला आहे, त्यात तोंडाने केला आहे आणि सगुण रूप नसतंच, तर हा प्रश्नही आलाच नसता. कारण निर्गुण रूपामध्ये काहीच प्रश्न राहणार नाहीत. तर हे खूप मोठं आशय असलेलं, गाभा असलेलं हे उत्तर आहे. पुढे सांगतात, की ह्याला म्हणतात अभ्यास, याला म्हणतात अभ्यास. हरिगावचे रामराव देशपांडे यांचा व श्री महाराजांचा पूर्वीपासून ऋणानुबंध असे. रामरायांना मूलबाळ नव्हते. नवरा बायकोनी श्री महाराजांची प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले, बाई आपल्याला संतती योग नाही, राम ठेवील तसे आनंदात राहावे. पण बाई काही ऐकेना. तेव्हा श्री महाराज इतकेच बोलले, बरे पुत्रमुख पाहाल. 2 वर्षांनी बाईला मुलगा झाला खरा, परंतु 3ऱ्या दिवशी तिनेच देह ठेवला. मुलगा 14 वर्षांचा झाल्यावर रामराव वारले व तो गोंदवल्यास आला. श्री महाराजांनी त्याला मंत्र दिला व वाडीस जाऊन 1.5 कोटी जप करून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे 1 वर्षात जप पूर्ण करून तो गोंदवल्यास परतला. तेथे तो पाणी भरणे, लाकडे आणणे, झाडणे, सारवणे इत्यादी स्वयंपाकघरातील कामे करायचा. अगदी जरुरीशिवाय बोलत मात्र नसे, हे त्याचे वैशिष्ट्य. 1.5 वर्षांनंतर त्याला ताप आला, त्यात जुलाब झाले आणि त्याची नाडी सुटली. तो मृतवत पडला होता. इतक्यात श्री महाराज आले व जवळ जाऊन म्हणाले, नारायणा अनुसंधानात आहेस ना? मान हलवून त्याने होय असे खुणावले. नंतर श्री महाराजांनी त्याला बस्ता केला व त्याच्या हातात माळ दिली. तेव्हा सर्वांसमक्ष त्याने माळ ओढली, त्याच्या डोक्यावर पाणी ओतले. श्री महाराज म्हणाले, तो जीवनमुक्त आहे, सर्वांनी त्याला नमस्कार करावा. याला म्हणतात नामाचा अभ्यास. प्राण गेल्यावर देखील नाम मागे राहते, सगळ्यांच्या शेवटी ते जाते. असा अभ्यास करणाऱ्याला भगवंत काही दूर नाही. सर्वांनी नमस्कार केल्यावर त्याचे दहन केले. तर खूप हे काय सांगतात इथे, की ह्या मुलाचे आईला महाराजांनी सांगितलं होतं, की तुला संतती योग नाही आहे, तर
साधन करत आपलं आयुष्य, उर्वरित आयुष्य शांततेत समाधानात व्यतीत कर. ते त्या नवरा बायकोनी ऐकलं नाही. मग महाराज सांगतात, महाराजांनी आशीर्वाद दिला की बरे पुत्र मुख पाहाल. पुत्र सुख नाही म्हटलंय तर पुत्र मुख पाहाल हे महाराजांनी सांगितलं. आणि त्यानुसार तिला मुलगा होतोय आणि केवळ झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्या बाईचं निधन होतं आहे. आणि त्यानंतर 14 वर्षांनी ह्या मुलाच्या आईचं निधन तर जन्मानंतर लगेच झालं आणि 14 वर्षांनी वडिलांचंही होतं. मग हा मुलगा महाराजांकडे गोंदवल्यात निघून येतो. महाराज त्याला नामानुग्रह करतात आणि 1.5 कोटी जप करण्याचं अनुष्ठान त्याला देतात. तो 1 वर्ष वाडीला राहतो, नरसोबाची वाडी. तिथं राहून तो परत गोंदवल्यात येऊन जे आश्रमातील विशेषतः स्वयंपाकघरातली सर्व कामं तो करत होता. आणि अचानक नंतर त्याला जुलाब होतात. तिथं त्याचा मृत्यू होतो आणि तो तिथे मृतवत पडला होता. हे बघा काय सांगतात की 1.5 वर्षानंतर त्याला ताप आला, त्यात जुलाब झाले आणि त्याची नाडी सुटली. तो मृतवत पडला होता. इतक्यात श्री महाराज आले व जवळ जाऊन म्हणाले, नारायणा, अनुसंधानात आहेस ना? मान हलवून त्याने होय असे खुणावले. नंतर श्री महाराजांनी त्याला बस्ता केला व त्याच्या हातात माळ दिली. तेव्हा सर्वांसमक्ष त्याने माळ ओढली. त्याच्या डोक्यावर पाणी ओतले. श्री महाराज म्हणाले, तो जीवनमुक्त आहे, सर्वांनी त्याला नमस्कार करावा. याला म्हणतात नामाचा अभ्यास. प्राण गेल्यावर देखील नाम मागे राहते, सगळ्याच्या शेवटी ते जाते. असा अभ्यास करणाऱ्याला भगवंत काही दूर नाही. सर्वांनी नमस्कार केल्यावर त्याचे दहन केले. तर इथं ही गोष्ट आहे की तो मृतवत पडला होता. असं असलं तरीसुद्धा महाराज त्याच्या जवळ जात आहेत, त्याला विचारत आहेत, बाबा तुझं नाम चालू आहे ना? तर तोही हो असं उत्तर देतो आहे. आणि मग महाराज त्याला बसवून, म्हणजे जो मृत झालेला आहे तरीसुद्धा महाराज त्याच्याशी संवाद साधत आहेत आणि तो त्याला नंतर महाराज बसवून पण ठेवत आहेत आणि नंतर त्याच्या हातात माळ देत आहेत. तो नामस्मरण करतोय आणि मग सर्वांना महाराज नमस्कार करायला त्याला सांगतायत. तर तो सुद्धा तितक्याच योग्यतेचा होता. म्हणूनच महाराजांच्या अपरोक्ष तो मृतवत पडलेला होता. असं असताना महाराजांची जेव्हा त्याच्याकडे लक्ष जातं त्यावेळेला महाराज त्याला विधिवत पुन्हा महाराज त्याला जिवंत करून म्हणा किंवा त्याला हाक मारून त्याला पुन्हा चेतनेत आणतायत आणि नंतर त्याला व्यवस्थितरित्या त्याची सांगता होते. तर त्याचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्याची अवस्था इतकी उच्च होती की त्याचं नामातच त्याचा मृत्यू झाला होता आणि हे महाराजही जाणत होते आणि त्याची ती योग्यता होती. म्हणूनच महाराजांनी त्याला हाक मारल्यानंतर त्याने होकारही दिला आणि महाराजांनी प्रत्यक्ष त्याच्या हातात माळ दिलेली आहे आणि त्याला उठून बसून त्याच्या हातात माळ दिली आणि त्याला माळ ओढायलाही सांगितले आणि त्याने ती ओढली आहे. हे एवढ्याचसाठी की हा धडा सर्वांसाठी आहे आपल्या, की इतकं साधन असावं की त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा त्या मुलाचं नामस्मरण हे चालू होतं. हे त्या मुलालाही माहीत आणि महाराजांनाही माहीत, त्या दोघांना माहीत, कारण ते त्यांचा सूक्ष्म रूपाने त्यांचा संवाद झाला होता. परंतु आम्हा सर्वांना समजण्यासाठी महाराजांनी त्याला हातात माळ देऊन उठवून बसून त्याला ते करायलाही लावलं आणि हा आदेश आणि हा उपदेश सर्वांना केलेला आहे. तर पुढे सांगतायत, पिशाचांशी संवाद व त्यांचे कल्याण. पिशाचांची बाधा असलेले पुष्कळ लोक गोंदवल्यास श्री महाराजांच्याकडे येत असत. रंगोपंत पोफळे नावाच्या एका चांगल्या गृहस्थाच्या बायकोच्या अंगात एक पिशाच येत असे. लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी तिला मूल बाळ झाले नव्हते. पहिल्याने त्या बाईला नुसताच त्रास होई. ती बसून राहिली की 8-8 तास एके ठिकाणी बसूनच राही. रडू लागली की 5-5 तास सारखी रडत असायची. एखादे वेळी दिवसातून 4-4 वेळा ती खूप खायला मागे, पण एखादे वेळी 4-4 दिवस ती अन्नाला शिवत नसे. नवरा या प्रकारामुळे कंटाळून गेला. शेवटी तो गोंदवल्यास आला आणि श्री महाराजांच्या कानांवर त्याने
सर्व हकीकत सांगितली. श्री महाराजांनी त्या बाईला समोर आणण्यास सांगितले. ती त्यांच्यापुढे येऊन एकमेकांची दृष्टादृष्ट होण्याचा अवकाश की आजपर्यंत न बोलणारे ते पिशाच एकदम बोलू लागले. श्री महाराज बोलले, अरे तुझा आवाज तर मला ओळखीचा वाटतो आहे. पिशाच म्हणाले, होय महाराज, मी आपल्याला पूर्वी भेटलो होतो. मी धनगर आहे, माझं नाव बन्या. त्या बाईला अनेक प्रकारचा त्रास होई. ती खाली बसली असताना तिचे दोन्ही हात जमिनीला चिकटून जात. श्री महाराजांच्या पादुका लावल्या म्हणजे ते आपोआप सुटत तिचे मंगळसूत्र एकदम गळ्यातून निघून समोरच्या घराच्या कौलावर जाऊन पडे. हा बन्या धनगर त्या बाईच्या अंगात येऊन श्री महाराजांच्या बरोबर गप्पा ठोकत असे. श्री महाराज त्याला पुष्कळ वेळा एखादी लावणी म्हणावयास सांगत. बन्या हावभाव करून सुंदर लावणी म्हणे. पुढे राम मंदिरामधील मारुतीच्या पाठीमागे श्री महाराजांनी बन्याला मुक्ती दिली. त्या बाईचा त्रास कायमचा गेला व तिला संतती होऊन तिचा संसार सुखाचा झाला. तर आता हा जो आहे बन्या हा त्याच्या सदेही अवस्थेत धनगर होता आणि त्याची आणि महाराजांशी भेट झालेली होती. तर त्यामुळे आणि त्याचा काही कारणास्तव मृत्यू आला असेल तर त्याची महाराजांची पुन्हा भेट होण्याची इच्छा असावी आणि महाराजांकडून त्याला गती प्राप्त होण्याची त्याची आस होती आणि म्हणूनच तो त्या बाईच्या आधारे राहिला होता. कारण ती बाई महाराजांकडे येणारी असावी आणि तिच्या शरीराचा त्याने आधार घेतला होता आणि त्यामुळेच महाराजांकडे ती आल्यानंतर हा महाराजांशी त्याने पिशाचाने संवाद साधला आणि महाराजांनी त्याचा आवाज ओळखला. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि महाराजांनी मग त्याला राम मंदिरामध्ये मारुतीच्या पाठीमागे श्री महाराजांनी बन्याला मुक्ती दिलेली आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याला मुक्त केलं महाराजांनी. पुढे आहे की गदगचे वकील श्री भीमराव गाडगुळी एकदा सुट्टीत गोंदवल्यास आले होते. कोर्ट सोमवारी उघडणार म्हणून रविवारी ते परत जाण्यास निघाले. श्री महाराजांचा निरोप घ्यावा आणि गाडीमध्ये बसावे या हेतूने भीमराव नारळ घेऊन मंदिरामध्ये आले. त्यावेळी श्री महाराज एका पिशाचाशी संवाद करण्यात गुंतले होते. म्हणून भीमराव व त्यांचे कुटुंब मजा पाहत बाजूला उभे राहिले. ज्या बाईच्या अंगात जे पिशाच होते त्याची हकीकत अशी. एका माणसाची पहिली बायको वारली. तिचा अंतकाळ अगदी जवळ आला तेव्हा तो मनुष्य तिच्यापाशी बसून रडू लागला. त्यावेळी ती म्हणाली, तुमचे माझ्यावर खरे प्रेम आहे ना? तो म्हणाला, होय, अगदी खरे आहे. यावर ती बोलली, मी आता चालले. हा आपला मुलगा आहे, याला सांभाळा. परंतु तुम्ही पुन्हा लग्न करणार नाही असे मला वचन द्या. त्या माणसाने तिला तसे वचन दिले आणि ती बाई सुखाने मेली. काही काळ गेल्यानंतर त्याला आपल्या वचनाचा विसर पडला आणि त्याने दुसरे लग्न केले. लग्न होऊन 4च महिने झाले होते. एवढ्यात मेलेल्या बाईने आपल्या सवतीला पकडले. त्या पिशाचाने ही सर्व हकीकत श्री महाराजांना सांगितली. तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले, आता तुझे म्हणणे तरी काय आहे? ते म्हणाले, माझे म्हणणे हेच की त्यांनी माझ्या नवऱ्याने आपले वचन मोडले आहे म्हणून घरची सर्व संपत्ती फक्त माझ्या मुलालाच मिळाली पाहिजे. श्री महाराज त्या नवऱ्याला बोलले, काय हो, तुमचे म्हणणे काय आहे? तो म्हणाला, महाराज, हिच्या मुलाला सर्व संपत्ती दिल्यावर बाकीच्या मुलांना मी काय देऊ? श्री महाराज म्हणाले, होय, हे देखील योग्यच आहे. होय नाही करता करता श्री महाराज सांगतील ती तडजोड दोघांनी मान्य करावी असे ठरले. ते म्हणाले, सर्व संपत्तीचे 2 भाग करावे. त्यापैकी 1 भाग पहिलीच्या मुलाला द्यावा व दुसरा दुसरीच्या सर्व मुलांत सारखा वाटून द्यावा. ही तडजोड नवऱ्याने लगेच कबूल केली. परंतु ते पिशाच पुन्हा फिरले. आणखी काथ्याकूट सुरू होऊन तासभर झाला. काहीच निर्णय लागेना. म्हणून शेवटी श्री महाराज बोलले, अरे तुमची डोकी ठिकाणावर आहेत का? यावर ते पिशाच म्हणाले, असल्या पुष्कळ बुवांना मी अक्कल शिकवीन. त्याचे हे शब्द ऐकल्याबरोबर लगेच श्री महाराजांनी पायांतली खडावा काढली आणि सट दिशी त्याच्या टाळक्यात हाणली. हा मार बसता क्षणीच ते पिशाच प्रसन्न झाले व बोलले, महाराज, माझे काम झाले, मी पावन झाले. यासाठीच इतक्या वेळेपर्यंत मी हा हट्ट करीत होते. तेव्हा श्री महाराज बोलले, बघा काय चमत्कार आहे. या पिशाचाला जे कळते ते सर्व जिवंत माणसांना सुद्धा कळत नाही. तर इथं ही घटना ह्यातून आपलं पहिली घटना जी आहे की महाराजांना भेटणं, पहिलं पिशाच हे
महाराजांना भेटण्यासाठीच त्यांच्याकडून गती प्राप्त करून घेण्यासाठी त्याने त्या बाईचा आश्रय घेतला होता. तर हे दुसरं पिशाच असं आहे की जे ज्याला शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी आपल्या पतीला जे वचन पतीकडून घेतलं होतं की दुसरं लग्न करायचं नाही, कारण तिला तिच्या मुलाची काळजी होती. आपल्या मुलाला सर्व संपत्ती प्राप्त व्हावी यासाठी नवऱ्याने दुसरं लग्न करू नये ही तिची आस होती. आणि ते वचन तिने घेतलं होतं त्यांच्याकडून मागून. परंतु कालांतराने तिच्या निधनानंतर नवऱ्याने विसर पडला त्याला या वचनाचा आणि त्याने दुसरं लग्न केलं. पुढं मग त्या बायकोला ह्या पिशाचाने धरलं आणि हा सर्व संपत्तीचा जो विषय होता त्याचा पण महाराजांनी तिथे योग्य तो महाराजांनी निर्णय दिला ह्या दोन्ही पती पत्नीला. तरीसुद्धा हे पिशाच महाराजांकडून गती प्राप्त व्हावी ह्यासाठी तळमळत होतं आणि म्हणून ते महाराजांशी काही महाराजांना उलट सुलट त्याने बोलला आणि महाराजांनी जशा खडावा त्या बाईच्या डोक्यात मारल्या तसा त्या खडावांचा स्पर्श होताच त्या पिशाचाला महाराजांच्या त्या स्पर्शाने तो संतुष्ट झाला आणि त्याने तो त्या शरीरातून मुक्त झाला. त्याला पुढील गती त्याची प्राप्त झालेली आहे. तर ह्या आधारे महाराज सांगत आहेत की हे महाराजांच्या सहवासाने त्यांच्या कृपाशीर्वादामुळे आपण मुक्त होऊ शकतो हे त्या पिशाचाला समजलं. तर महाराज सांगतात की काय बघा काय चमत्कार आहे, या पिशाचाला जे कळते ते सर्व जिवंत माणसांना सुद्धा कळत नाही. तर हे आहे की आपण संतांच्या आश्रयी राहिलो तर आपण संतांच्या सहवासात त्यांच्या स्पर्शाने त्यांच्या उपदेशाने त्यांच्या ऊर्जेने आपण मुक्त होऊ शकतो हे महाराज इथं आपल्याला शिकवत आहेत. पुढे सांगतात की येथपर्यंत हा प्रकार झाल्यावर त्यांचे लक्ष भीमरावांकडे गेले आणि ते म्हणाले, भीमराव किती वेळ तुम्ही इथे उभे आहात? भीमराव म्हणाले 4 तास झालेत. महाराज बोलले, वा रे वा, उद्या सकाळी तुम्हाला कोर्टामध्ये हजर व्हायचे आहे. आजची वेळ तर आता निघून गेली, मग काय? बुवांनी थांबवून धरले आणि कोर्टाची तारीख बुडाली. असेच की नाही? आता तरी लवकर जा असे बोलून त्यांना उत्तम पळणाऱ्या बैलगाडीमध्ये बसवून दिले व ते 8 तास उशिरा कोरेगावला पोचले. त्या दिवशी मेल 8 तास लेट आल्याने त्यांना तीच गाडी मिळाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर कोर्टाच्या वेळी भीमराव गदगला पोचले. श्री महाराजांना त्यांनी मनोमन प्रणाम केले. गोंदवल्यास एक नवीन शाळामास्तर आला. तो जरा शहाणा होता आणि स्वतःला फार चिकित्सक समजे. तर हे इथे भीमराव आहे, त्यांचं कुटुंब हा सर्व प्रकार पाहण्यात थांबून गेले आणि नंतर त्यांना लक्षात महाराज त्यांना म्हणतात की तुम्हाला उद्या कोर्टात जायचं आहे, तर कसं वेळेवर तुम्ही पोहोचणार? तर महाराज त्याचीसुद्धा ते वेळेवर पोहोचतील अशी सुद्धा महाराज व्यवस्था करतात. मग त्यांना अशी गाडी देत आहेत पाठवून की बैलगाडी देत आहेत की जी अगदी उत्तम पळणाऱ्या बैलांची जोडी आहे, ज्या बैलगाडीला आहे तशी बैलगाडी भीमरावांना देऊन त्यांना तिथे रेल्वेपर्यंत पोहोच करतायत. आणि त्यावेळेला त्या दिवशी ती रेल्वेसुद्धा 8 तास उशिरा आली होती, त्यामुळे ती त्यांना मिळाली आणि ते दुसऱ्या दिवशी वेळेवरती आपल्या कोर्टामध्ये पण जाऊ शकले. तर ही गोष्ट आहे की आपण आपला प्रवासही कसा व्यवस्थित होऊ शकतो ह्या दृष्टीने सुद्धा आपले संत तशा व्यवस्था योजना आखून देत असतात आणि त्यावरती सुद्धा त्यांचं लक्ष बारकाईने असतं. पुढे सांगतात की गोंदवल्यास एक नवीन शाळा मास्तर आला. तो जरा शहाणा होता आणि स्वतःला फार चिकित्सक म्हणजे पिशाच बाधेवर त्याचा विश्वास नसल्याने श्री महाराजांच्या मंदिरामध्ये तो स्वतःला फार चिकित्सक समजे. पिशाच बाधेवर त्याचा विश्वास नसल्याने श्री महाराजांच्या मंदिरामध्ये हे प्रकार चालत ते खरोखरी सत्य आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचे त्याने ठरवले. शाळेतल्या एका मुलाजवळ त्याने खास कुजलीची पूड दिली व ज्यावेळी कोणाच्या अंगात पिशाच प्रकट होईल त्यावेळी त्या माणसाच्या अंगावरती फेकण्यास त्याला सांगितले. त्याप्रमाणे एके दिवशी एका बाईंच्या अंगात आले असता श्री महाराज त्याच्यासमोर उभे राहून त्याला
खडसावीत होते इतक्यात त्या पोराने बाईच्या अंगावर पूड फेकली. त्यातली थोडी पूड श्री महाराजांच्या हातावर व पायावर पडल्यामुळे त्यांचे अंग खाजू लागले. त्या बाईचे अंग पण खाजू लागले. त्या पोराने पूड टाकली. त्याला दम दिल्यावर त्याने त्या मास्तराचे नाव ज्या पोराने पूड टाकली त्याला दम दिल्यावर त्याने त्या मास्तराचे नाव सांगितले. मास्तराला बोलावून आणून श्री महाराजांनी त्याची चांगली हजेरी घेतली. तो गयावया करू लागला तेव्हा प्रकरण तेथेच थांबले. श्री महाराज त्याला म्हणाले, मनुष्याने चिकित्सा करावी, पण चिकित्सेचा हेतू शुद्ध असावा. सत्य काय आहे हे शोधण्यासाठी जर चिकित्सा केली तर त्याचे मार्ग निराळे असतात. दुसऱ्याला ताप देणे ही चिकित्सा नव्हे आणि सत्य शोधन पण नव्हे. पिशाचाचे अस्तित्व सूक्ष्म सृष्टीमध्ये असते, म्हणून त्याचे ज्ञान व्हायला आपली दृष्टी सूक्ष्म बनली पाहिजे. ती नामाने बनते, म्हणून तुम्ही नाम घेत जावे, म्हणजे सर्व गोष्टी आपोआप कळतील. तर इथे सर्व सूक्ष्म गोष्टीतला हा सर्व व्यवहार आहे, जे आपले संत ज्या जीवांना मृत्यूनंतर सुद्धा देह प्राप्त झालेला नसतो, पुढील गती प्राप्त झालेली नसते आणि ते सूक्ष्म रूपाने त्या सूक्ष्म शरीरासह ते भटकत असतात किंवा त्यांची जी इच्छा आहे ती कुठं तृप्त होईल किंवा अशा रीतीने ते त्या इच्छेत अडकलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या कर्मामुळे म्हणा किंवा त्यांच्या वासनांमुळे त्यांना पुढील शरीर पुढील गती प्राप्त झालेली नसते. आणि हे सर्व अशा पद्धतीच्या घटना अशा पद्धतीचं सूक्ष्म जगतामध्ये हे सर्व असतं हे महाराज सांगतायत. आणि संतांचा अधिकार या सूक्ष्म जगतावर सुद्धा असतो आणि ते संत हे सर्व जाणतात. आणि ह्या जे अतृप्त जीव आहेत तर त्या जीवांना सुद्धा मार्गदर्शन मदत करण्याचं काम संत करतात. केवळ दिसणाऱ्याच व्यक्तींना दृश्य जगतातील व्यक्तींनाच मदत करत नाहीत, तर अशा सूक्ष्म जगतातील जे अतृप्त जीव आहेत त्यांनासुद्धा आपले संत हे पुढील गती प्राप्त करून देण्यास मदत करत असतात. ही अत्यंत मोठी गोष्ट आहे आणि हे सत्य आहे. आणि हे मास्तरांना महाराज सांगत आहेत की ज्या मास्तरांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराजांची परीक्षा करण्याचा विचार केला होता आणि त्याला विश्वास नव्हता की असं काही हे पिशाच्यासारख्या गोष्टी या जगात अस्तित्वात असतील असा विश्वास नव्हता आणि त्यामुळे त्याने अत्यंत त्रासदायक अशी परीक्षा घेतली. तर महाराज त्यावर समजावत आहेत की हे सत्य आहे आणि आपली जर चिकित्सा जिज्ञासा आहे शोधून काढण्याची तर त्यासाठी परीक्षा घेण्याचा प्रकार असा नसावा. हेही महाराज तिथे उपदेश करत आहेत. पुढे सांगतात की जत संस्थानात रघुनाथराव फडणीस या नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या बायकोला बाधा होती. ते पिशाच इतके भयंकर होते की त्याचा संचार झाला असता ती बाई काय करील याचा नेम राहत नसे. शरीराने ती अशक्त होती, परंतु जेवायला बसली असता जर तिच्यामध्ये संचार झाला तर ती 10 जाड भाकरी सहज खाऊन जाई, पण त्यानंतर अपचन, पोट फुगणे वगैरे काहीही तक्रार नसे. तिच्या ठिकाणी एकच पिशाच येत नसून आळीपाळीने 8-10 जण संचार करीत असत. ती पिशाचे श्री महाराजांनाच फक्त दबून असायची. इतर लोकांनी त्यांना त्रास दिला असता जो त्रास देईल त्याची फजिती व्हावयाची. एका सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्या पिशाचांनी अंगामध्ये येऊन श्री महाराजांपाशी कांद्याची भजी खाण्यास सांगितले. 1 महिनाभर त्यांच्यापैकी कोणीही बाईला त्रास द्यावयाचा नाही या अटीवर श्री महाराजांनी त्यांना भाजी पोटभर देण्याचे कबूल केले. काय सांगतात की एका सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्या पिशाचांनी अंगामध्ये येऊन श्री महाराजांपाशी कांद्याची भाजी खाण्यास मागितली. आता इथे कांदा शब्द वाचल्यानंतर मी नेहमीसारखं आपलं कांदा म्हटलं की कांद्याच्या भाजीच्या ऐवजी मी भजी वाचलेलं आहे. त्यामुळे म्हटलं काहीतरी गफलत झालेली आहे म्हणून परत वाचलं की अमावस्येच्या दिवशी त्या पिशाचांनी अंगामध्ये येऊन श्री महाराजांपाशी
कांद्याची भाजी खाण्यास मागितली. 1 महिनाभर त्यांच्यापैकी कोणीही बाईला त्रास द्यावयाचा नाही या अटीवर श्री महाराजांनी त्यांना भाजी पोटभर देण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे 2 पायली कांदे घेऊन भवानराव ओढ्याच्या बाजूला गेला आणि तेथे चुला मांडून त्याने भाजी शिजत लावली. हरभट तिकडून येत असता त्याने ते बघितले आणि मंदिरात येऊन त्या बाईला पाहिल्यावर तो म्हणाला, काय शिंची कटकट आहे. महाराज आमचे लाड पुरवित नाहीत, इतके या भूतांचे लाड पुरवितात. हे शब्द तो बोलल्याबरोबर बाईच्या अंगात संचार झाला व ते पिशाच बोलले, काय रे, माझी थट्टा करतोस लेका, तुझी गंमत करतो बघ. हा संवाद तितकाच संपला आणि हरभटाला वाटले त्यात काही अर्थ नाही. भजन व आरती आटोपल्यानंतर निजण्याच्या अगोदर एकदा तंबाखू खाण्याची त्याला सवय होती. त्याप्रमाणे रात्री 12 वाजता त्याने तंबाखू खाल्ली आणि तो झोपी जाण्यासाठी अंथरुणावर पडला. 5-10 मिनिटांनी त्याचे पोट फुगू लागले. 1-2 ढेकरा आल्या तरी पोटाची तडस काही कमी होईना. आल्याचा रस घेतला, मात्रा घेतली, हिंग खाल्ला, ओवा खाल्ला, पण पोट कमी झाले नाही. म्हणून श्री महाराजांकडे तो गेला आणि त्यांच्या पाया पडून रडू लागला. तेव्हा त्याच्या पोटावर हात फिरवीत ते म्हणाले, हरभट, ही कांद्याची भाजी बादली बरे का? आपली वासना कशाला तिकडे जाऊ द्यावी? रामाचे तीर्थ घातले तेव्हा जरा वेळाने त्याचे पोट उतरले. एकाच बाईच्या अंगात इतकी पिशाचे कशी येऊ शकतात असा प्रश्न विचारला असताना श्री महाराज म्हणाले, ज्या माणसाच्या अंगामध्ये पिशाच येऊ शकते ते माणूस उघडलेल्या दरवाजाप्रमाणे समजावे. दरवाजा बंद आहे तोपर्यंत कोणालाच पलीकडे जाता येत नाही, परंतु दरवाजा एकदा उघडला म्हणजे त्यातून जाण्यासारखे जे जीव असतील ते तेथे येऊन बसतात. प्रत्येक जीव आपापली वासना तिथे तृप्त करून घेण्याची खटपट करीत असतो, तरी त्याला देखील मर्यादा असतेच. अंगात येणारे जीव पूर्वी देहधारी असताना आपल्याप्रमाणेच जीवन जगलेले असतात. म्हणून खरा सत्पुरुष तोच की जो भगवंताच्या नामाने देहधारी जीवांना आणि त्याप्रमाणे वासनेमध्ये गुरफटून गेलेल्या पिशाचांना चांगल्या अवस्थेला घेऊन जातो. त्याला सर्व जीव सारखेच. फडणीसांच्या बायकोच्या अंगात येणाऱ्या सर्वांना श्री महाराजांनी सोडविले आणि त्या बाईला बरी केली. महाराज काय सांगताय की अंगात येणारे जीव पूर्वी देहधारी असताना आपल्याप्रमाणे जीवन जगलेले असतात. म्हणून खरा सत्पुरुष तोच की जो भगवंताच्या नामाने देहधारी जीवांना आणि त्याप्रमाणे वासनेमध्ये गुरफटून गेलेल्या पिशाचांना चांगल्या अवस्थेला घेऊन जातो. त्याला सर्व जीव सारखेच. फडणीसांच्या बायकोच्या अंगात येणाऱ्या सर्वांना श्री महाराजांनी सोडविले आणि त्या बाईला बरी केली. तर इथं पुढे आहे की आटपाडीचे पिलाजी पंत देशपांडे यांच्या घरातला संबंध कोंदवल्यास येऊन पावन झाला. मोरगिरीचे गोविंदराव केळकर यांची बायको सरस्वती हिला एक ब्रह्मचारी पिशाच लागले होते. ते पिशाच वेदमंत्र स्वच्छ आणि बरोबर म्हणून दाखवित असे. श्री महाराज त्याला पुष्कळ प्रसंगी निरनिराळी वेदसूक्ते म्हणाव्यास सांगत आणि ते पिशाच देखील स्वरांसहित मोठ्या ठसक्याने ती म्हणत असे. त्यात गमतीची गोष्ट अशी की त्याला गायत्री मंत्र म्हणाव्यास सांगितला तर ते अर्धास म्हणून ते गप्प बसे. असे करण्याचे कारण विचारले म्हणजे ते म्हणे, सर्वच गायत्री मंत्र जर मी म्हटला तर मी भस्म होऊन जाईन ना, म्हणून मी तो अर्धास म्हणतो. हे ऐकून श्री महाराज लोकांना म्हणाले, बघा, गायत्रीच्या मंत्राचे केवढे सामर्थ्य आहे. द्विजाने गायत्रीची उपासना केली तर त्याला इतर काही करण्याची आवश्यकता नाही, परंतु सध्याची परिस्थिती त्याला अनुकूल नाही. त्यासाठी लागणारे पावित्र्य आणि आचरण सध्या कोणाला ठेवता येत नाही. म्हणून संतांनी दयाळू होऊन भगवंताचे नाम सिद्ध करून दिले. गायत्रीने जे साधते तेच नामाने साधते, यात मात्र बिलकुल शंका नाही. शिवाय नामाला देहाचे बंधन नाही, हा त्याचा विशेष होय. म्हणून सध्याच्या काळात प्रत्येकाने नाम घ्यावे. काय सांगतायत महाराज की द्विजाने गायत्रीची उपासना केली तर त्याला इतर काही करण्याची आवश्यकता नाही, परंतु सध्याची परिस्थिती त्याला अनुकूल नाही. त्यासाठी लागणारे पावित्र्य आणि आचरण सध्या कोणाला ठेवता येत नाही.
म्हणून संतांनी दयाळू होऊन भगवंताचे नाम सिद्ध करून दिले. गायत्रीने जे साधते तेच नामाने साधते, यात मात्र बिलकुल शंका नाही. शिवाय नामाला देहाचे बंधन नाही, हा त्याचा विशेष होय. म्हणून सध्याच्या काळात प्रत्येकाने नाम घ्यावे. तर अशा रीतीने ह्या सर्व पिशाच्यांच्या घटना आहेत. तर इथे एक बाई आहे की जिच्या अंगामध्ये अनेक, एक नाही तर 10-12 पिशाच वस्ती करायचे आणि त्या पिशाच्यांना कांद्याची भाजी खाण्याची इच्छा होती आणि महाराजांनी त्याची व्यवस्थाही केली आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की 1 महिनाभर त्या बाईला कोणताही त्रास देऊ नका आणि त्यानुसार महाराजांनी त्यांची ती इच्छा पुरवली आणि त्यांना मुक्त केलेलं आहे. आणि त्याच वेळेला त्याचबरोबरीने एक इथे दुसरे साधक आहेत. तर त्या साधकांच्या मनात असा आला की महाराज इथे ह्या पिशाच्यांची पण इतके लाड पुरवतात आणि त्यामुळे त्याची वासना गेली त्या भाजीकडे आणि त्याची वासना गेली आणि त्याने त्या बाईच्या अंगी असलेल्या पिशाच्यांना उद्देशून थोडासा राग व्यक्त केला, तिरस्कार केला. तर त्याला त्या रात्री पोटात दुखू लागलं आणि महाराजांना अंतर्ज्ञानाने समजलेलं आहे की त्याने ह्या पिशाच्यांची थट्टाई केली आणि ह्या पिशाच्यांचे इतके लाड पुरवले जातात हे काही त्याला पाहावलं नाही आणि त्या भाजीकडे सुद्धा त्या साधकाची वासना गेलेली आहे. त्यामुळे महाराज त्याला सांगतायत की बाबा तुला कांद्याची भाजीचं अपचन झालेलं आहे. तर हे आहे संतांचं, म्हणजे ती भाजी न खाताही त्याचं पोट दुखू लागलेलं आहे. तर हे सर्व घडतं ते आपला कोणतीही आजार, कोणताही रोग हा होण्यापूर्वी अशा रीतीने मानसिक घडामोडी झालेल्या असतात. तर त्यामुळे इथे पोटामध्ये दुखण्यासाठी प्रत्यक्षात भाजी खाण्याची आवश्यकता नव्हती. तर त्याने त्याची वासना त्या भाजीकडे गेली आणि त्याला अपचन झालेलं आहे. तर हे महत्त्वाचं सूत्र महाराजांनी इथं सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे अजून एक आहे की अशा पद्धतीने महाराजांनी 10-12 पिशाच का आले तिच्या शरीरामध्ये त्याचंही कारण सांगितलं आहे की तिचं जे शरीर होतं किंवा तिचं जे मन म्हणू शकतो शरीर ते खुलं झालं होतं की अशा पिशाच्यांना वस्ती करण्यासाठी. तर त्याच्यामुळे ते पिशाच येऊन तिथे राहत होते आणि त्यांच्या इच्छा तृप्त करून घेत होते. तर महाराजांनी तिच्या त्रासातून तिला त्या बाईलाही सोडवलं आणि तिच्या शरीरात वस्ती करण्यासाठी आलेल्या सर्व पिशाच्यांना सुद्धा महाराजांनी मुक्त केलेलं आहे. त्याचप्रकारे दुसरे अजून घटना 2 सांगितल्या की एकीच्या शरीरामध्ये एक संन्यासी येत होता आणि ते सांगितलेलं आहे. तर इथे ह्या सर्व घटनांतून आपल्याला शिकायला मिळते की ज्या काही आपल्या वासना, इच्छा ह्या जन्मामध्ये आपण इतक्या धरून ठेवलेल्या असतील तर त्यानुसार पुढे ह्या हे देह सोडल्यानंतर त्या वासना आपणाला पुढील गती प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा अडथळा आणतात. तर त्यामुळे इथे हे सर्व पिशाच तसे चांगले होते परंतु म्हणजे त्यांच्या वासना अत्यंत चिवट होत्या आणि आसक्त झालेले होते आणि त्यामुळे त्यांना पुढील गती प्राप्त झालेली नव्हती. तर महाराजांनी इथे खूप छान सुंदर रीतीने सांगितलेलं आहे की जे देहात आहेत त्यांनासुद्धा उत्तम गती प्राप्त होण्यासाठी आणि जे देहात नाही आहेत अशा पिशाच्यांनासुद्धा उत्तम गती प्राप्त होण्यासाठी नाम हा एकमेव औषध आहे. नामाने देहात असणाऱ्यांना आणि देह नसलेल्या पिशाच्यांना सूक्ष्म जगतातील जीवांना सुद्धा उत्तम गती प्राप्त होऊ शकते हे महाराजांनी ह्या सर्वच घटनांच्या आधारे आपणाला सांगितलेलं आहे. आता अशीच अजून एक घटना होती की जी आपण आधीही पाहिली की त्यामध्ये एक महाराज असेच गोंदवल्यामध्ये संध्याकाळी फेरफटका करायला गेले होते आणि गावाच्या बाहेर आणि तिथं बसले होते आणि त्यावेळेला एक जोडपं चालत येताना दिसलं. त्याच्यात ती बाई पुढे होती, एकामागोमाग एक नवरा बायको असे चालत होते. तेव्हा ती बाई महाराजांना
पाहून तिथं थांबली आणि तिने महाराजांना असं उद्धटपणे बोलली. तर त्यावेळेला महाराज म्हणाले, "ए भटा, काय कर काय करतोयस तू असं?" तर ते किंवा महाराजांनी ती बाई महाराजांना दम देते किंवा उद्धटपणे बोलते, म्हणजे तिच्या अंतरी आतमध्ये पिशाच आहे, महाराजांनी ओळखलं आणि महाराजांनी त्याला म्हटलं तो कोण आहे हे सुद्धा महाराजांनी ओळखलं, की महाराज म्हणतात, "ए भटा" असं महाराज त्याला म्हणतायत. आणि मग तो महाराजांशी संवाद साधतोय आणि सांगतोय, की माझं म्हातारपणात 4थं लग्न झालं, परंतु माझी इच्छा काही पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे मी ह्या बाईच्या शरीरामध्ये आधार घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे ह्याची 3 लग्न होऊन 4थं लग्न म्हातारपणात झालं आणि त्या स्त्रीपासूनच्या ज्या इच्छा आहेत, त्या वासना पूर्ण झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्याने यात्रेमध्ये ह्या स्त्रीच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. तेव्हा महाराज त्याला सांगतायत, की बाबा वासना अत्यंत चिवट असतात. ते महाराज सर्वांनाच उपदेश देत आहेत, की वासना चिवट असतात. तर त्यामुळे त्या वासना कशा संतुलनात राहतील हे महत्त्वाचं आहे आणि वासना संतुलनात राहण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. तरच त्या संतुलनात राहू शकतात, चित्त शुद्ध होतं. अन्यथा ह्या वासना आपणाला ह्या जन्मात शरीर असताना अडकवतातच, परंतु शरीर सोडल्यानंतर सुद्धा त्या वासना तृप्त झाल्या नाहीत म्हणून तो जीव भटकत असतो. तो त्या वासना तृप्त होण्याच्या प्रतीक्षेत असतो आणि तसं त्या भटाचं झालं होतं. मग त्यावेळेला ते भटाला महाराज सांगतात, की बाबा ह्या शरीरामध्ये तर तू कुठलीच वासना तृप्ती करू शकत नाहीस. तर तू ह्या बाईला नामस्मरण करून दे आणि त्या बाईने जर नामस्मरण केलं तर तुला पुढील गती प्राप्त होऊ शकते. तू तर आता नामस्मरण करू शकत नाहीस, तर या बाईला करू देत आणि त्या बाईने केलेलं नामस्मरण तुला पुढील गती प्राप्त करून देईल. त्यानुसार त्याला पुढील गती त्या भटाला सुद्धा प्राप्त होते आणि ती बाई सुद्धा त्या भटाच्या पिशाचापासून, त्या त्रासापासून ती बाई मुक्त होते. तर ह्या सर्वच घटना ह्या सत्य आहेत आणि हे सूक्ष्म जगतामध्ये हे सर्व चालतं, हे सर्व घडतं आणि हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. तर इथे महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्या वासना आपण जिवंत असतानाच त्यावरती पूर्ण काम करून आपलं चित्त शुद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे सांगतायत, महाराज मी राग जिंकला आहे. महाराज मी राग जिंकला आहे. गोंदवल्यास श्री महाराजांजवळ भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे एक सात्विक, निरुपद्रवी व एकमार्गी गृहस्थ होते. श्री महाराजांशी वागताना भाऊसाहेब अगदी मोकळेपणाने वागत आणि बरेच वेळा आचरटपणे काहीतरी बोलून जात. श्री महाराज देखील त्यांची पुष्कळ चेष्टा करीत. एके दिवशी सकाळी वाण्याकडून रवा व साखर घेऊन ते खोलीवर जात होते. वाटेत मंदिरात श्री महाराज कोणाशी बोलत होते ते ऐकण्यासाठी भाऊसाहेब थांबले. परमार्थ साधण्यासाठी मन मोठे विशाल लागते आणि विकारांवर ताबा ठेवावा लागतो, असा श्री महाराजांच्या बोलण्याचा विषय होता. त्यांचे बोलणे संपल्यावर भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे माझे मन मी विशाल केले आहे. ही रवा साखर मी कोणालाही सहज देऊन टाकीन. शिवाय अलीकडे मी राग तर सर्वस्वी सोडला आहे. असे असेल तर फार उत्तम आहे, असे श्री महाराज बोलले व संवाद थांबला. भाऊसाहेब आपल्या खोलीवर गेले. इकडे श्री महाराजांनी श्री महाराजांनी रूपलखला बोलाविले. हा पंढरपूरचा राहणारा माणूस मोठा धीट व हिकमती होता. श्री महाराज त्याला म्हणाले, अरे काय वाटेल ते कर आणि त्या भाऊसाहेबाला राग आण, ते माझे काम, असे म्हणून तो भाऊसाहेबांच्या खोलीवर गेला. ते तुकारामांचे अभंग लिहित बसले होते. रूपलख बाहेर पायरीवर बसला आणि स्वतःशीच पण जरा मोठ्याने बोलला, काय थेरडा आहे बघा, काहीतरी लिहित बसतो, नुसते उपद्व्याप करीत बसतो. भाऊसाहेब शांतपणे त्याला म्हणाले, हे काय रूपलख, तुझा आणि माझा काही संबंध नाही. मी अभंग लिहितो, त्यात तुझे काय जाते. यावर रूपलख जोरात बोलला, अरे जा गधड्या, कवडीची अक्कल नाही म्हणे परमार्थ करतो. भाऊसाहेब ओरडले, खबरदार जास्त बोलशील तर. यावर रूपलखने त्यांना आईवरून शिवी दिली. त्याबरोबर म्हातारा इतका संतापला की हातामध्ये
रूळ घेऊन मारायला उठला. रूपलक पळू लागला व त्याच्या मागे भाऊसाहेब शिव्या देत धावले. रूपलक सरळ श्री महाराजांच्या खोलीत गेला आणि म्हणाला, महाराज हे बघा लचांडा आणले आहे. इतक्यात भाऊसाहेब येऊन धडकले आणि तावातावाने ओरडू लागले. काय झाले काय झाले म्हणून श्री महाराज विचारू लागले. तेव्हा भाऊसाहेब बोलले, माझा राग फार वाईट आहे. लगेच श्री महाराज बोलले, पण भाऊसाहेब तुम्ही राग सोडला आहे ना. हे शब्द ऐकल्याबरोबर जणू काही डोक्यावर बर्फाचे पाणी ओतावे तशा झटक्याने रागाचा पारा उतरून भाऊसाहेब म्हणाले, अरे हो खरेच की महाराज, हे मी अगदी विसरून गेलो होतो. नंतर श्री महाराज म्हणाले, राग जिंकणे ही गोष्ट इतकी सोपी नाही. स्वार्थ सुटायला आणि विकार ताब्यात यायला उपासनेचे बळ लागते. मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना सुद्धा क्रोध आपल्या तावडीत पाहता पाहता पकडतो. मग आपल्यासारख्यांनी किती सावध राहायला पाहिजे ते बघा. म्हणून जो नेहमी नाम घेईल त्याची सावधानता टिकेल आणि विकारावर स्वामित्व चालेल असे मी म्हणतो. काय सांगतात की श्री महाराज म्हणाले, राग जिंकणे ही गोष्ट तितकी सोपी नाही. स्वार्थ सुटायला किंवा विकार ताब्यात यायला उपासनेचे बळ लागते. मी म्हणणाऱ्या तपस्व्यांना सुद्धा क्रोध आपल्या तावडीत पाहता पाहता पकडतो. मग आपल्यासारख्यांनी किती सावध राहायला पाहिजे ते बघा. म्हणून जो नेहमी नाम घेईल त्याची सावधानता टिकेल आणि विकारावर स्वामित्व चालेल असे मी म्हणतो. तर इथे महाराजांनी खूप मोठं सूत्र दिलेलं आहे की हे सर्व विकार निस्वार्थ होणं आणि आपल्या अंतरातील जे विकार आहेत ते त्याच्यावरती आपला ताबा, आपलं नियंत्रण प्राप्त होणं, ह्या फार मोठ्या गोष्टी आहेत. आणि ह्या प्राप्त करण्यासाठी इथे उपासनेचं बळच कामी पडतं, अन्यथा त्या होत नाही. क्षणभर जरी आपण विसरलो तर आपलं अनुसंधान दूर झालं, आपलं मननचिंतन दूर झालं तर आपल्यावरती हे विकार ताबा नक्कीच घेतात. हे इथे महाराजांनी ह्या प्रत्यक्ष घटनेच्या आधारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे इथे स्वार्थ सुटायला आणि विकार ताब्यात यायला उपासनेचे बळ आवश्यक आहे हे महाराज सांगतायत आपणाला. तरच सावधानता टिकेल आणि विकारांवरती आपलं स्वामित्व चालू, प्रभुत्व येऊ शकतं असे महाराज सांगतायत. पुढे सांगतायत की नाम कसे घ्यावे ते पहा. नाम कसे घ्यावे ते पहा. पिंपळखरे या नावाचे एक गरीब कुटुंब गोंदवल्यास श्री महाराजांजवळ होते. पिंपळखरे यांच्या अंगात एका मुसलमान फकीराचा संचार होत असे. ज्यावेळी संचार असे त्यावेळी स्वतः पिंपळखरे बेशुद्ध असत आणि संचार संपून शुद्धीवर आल्यानंतर त्यांना बराच थकवा येई. त्यांच्या अंगात येणारा फकीर मोठा विद्वान असून त्याला सर्व धर्मांची चांगली माहिती होती. वेद, उपनिषदे, कुराण वगैरे ग्रंथांमधील उतारे तो म्हणून दाखवीत असे. तो म्हणे, मी श्री महाराजांच्या दर्शनाला येतो. महाराज प्रत्यक्ष परमात्मा आहेत. त्यांच्या वरच्या वागण्यावरून फसू नका. ते सांगतात तसे वागा. त्यांचे ऐका आणि त्यांना कधी सोडू नका. यांतच तुमचे कल्याण आहे. तो आला म्हणजे श्री महाराजांना नमस्कार करी. ते म्हणत असू दे, तो चांगला आहे, तो दर्शनासाठी इकडे येतो. पिंपळखरे यांच्या बायकोचे नाव काशीताई. ही बाई स्वभावाने फार गरीब असून खरी सात्विक आणि भाविक होती. श्री महाराजांवर तिची निष्ठा होती. मंदिरामध्ये ती बिनबोभाट काम करीत असायची. एके दिवशी दुपारी सर्व मंडळींची जेवणे झाल्यावर स्वयंपाक करणाऱ्या बायकांनी आपली पाने मांडली. नेहमीच्या नियमाप्रमाणे काशीबाई जेवायला बसायच्या आधी भक्तीने श्री महाराजांना नमस्कार करण्यास गेली. त्यांच्या पायांवर तिने आपले हात ठेवले आणि नंतर डोके टेकावे म्हणून वाकली. तेव्हा श्री महाराज बोलले, काशीताई, तुमच्या अंगात पुष्कळ ताप आहे. तुमचे हात किती ऊन आहेत. काशीताई म्हणाल्या, होय महाराज, सकाळपासून माझ्या अंगात ताप आहे, पण आता मला सहन होत नाही. श्री महाराज बोलले, असे का? आता कमी होईल हा. हे बोलणे होऊन काशीताई जेवणासाठी गेली आणि श्री महाराज खोलीत जाऊन निजले. अर्ध्या तासाने काशीताईंचा ताप उतरला आणि श्री महाराजांना ताप चढला. अंगावर पांघरून घेऊन ते मोठ्याने कणू लागले. त्यांना ताप आला आहे हे कळल्याबरोबर काशीताई त्यांच्याजवळ गेली.
आणि मोठ्या प्रेमाने त्यांच्या कपाळावरून हात फिरवीत म्हणाली, महाराज तुम्हाला किती ताप भरला आहे? श्री महाराजांनी उत्तर दिले, होय काशीताई, तुम्हाला ताप सहन होईना म्हणून मी तो घेतला. ताप कोणीतरी भोगायचा, त्यात काय आहे? मला दुखणे भोगायची सवय आहे म्हणून मी ताप भोगून टाकतो. आपला ताप श्री महाराजांनी घेतला हे पाहून काशीताईंचे अंतःकरण कळवळून आले व ती रडू लागली. एका एकादशीला फराळ होण्यास फार उशीर झाला. दुपारी 4 वाजता श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते. त्याच वेळी काशीताई तिथे स्नान करण्यासाठी आली. स्नाने आटोपल्यावर श्री महाराज अंगपुशीत असता बोलले, काशीताई, नाम कसे घ्यावे ते दाखवू का? ती म्हणाली, होय महाराज, दाखवा की. ते म्हणाले, माझ्या छातीला डाव्या बाजूला कान लावा. काशीताईने छातीला कान लावून ऐकले तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अखंड ध्वनी चाललेला तिला ऐकू आला. ती बोलली, महाराज, त्रयोदशाक्षरी मंत्र सारखा ऐकू येत आहे. त्यावर श्री महाराज म्हणाले, नाम इतके खोल गेले पाहिजे. जाता येता उठता बसता स्वयंपाक पाणी करताना सारखे नाम घ्यावे, म्हणजे ते खोल जाते. एकदा ते खोल गेले की आपले काम झाले, मग आपण न घेता ते आपोआप चालते. त्यात मजा आहे. त्यात मजा आहे. तर अशा रीतीने इथं महाराजांनी महाराजांचं नाम सहजतेने कसं आपणहून अंतरी चालू होतं ह्याची प्रत्यक्ष अनुभूती ह्या काशीबाईंनी घेतलेली आहे. ह्या काशीबाईंनी घेतली आणि किती ती भाग्यवंत असेल की महाराजांच्या छातीला कान लावून तिने ते नाम ऐकले. म्हणजे ही काशीबाई किती चित्तशुद्ध असणारी, किती शुद्ध मनाची, निर्मळ मनाची असेल की तिला अशा रीतीने महाराजांच्या अंतरी असलेलं, त्यांच्या हृदयात चालू असलेलं, त्यांच्या रोमारोमात चालू असलेलं नाम ऐकण्याचं भाग्य ह्या काशीबाईंना लाभलं. आणि महाराज सांगतायत की नाम इतकं खोल गेलं पाहिजे, जे जाता येता उठता बसता स्वयंपाक पाणी करताना सारखे नाम घ्यावे, म्हणजे ते खोल जाते. एकदा ते खोल गेले की आपले काम झाले, मग आपण न घेता ते आपोआप चालते. त्यात मजा आहे. पुढे सांगताय की श्री न. ची केळकर यांचे वडील बंधू महादेवची केळकर दहिवडीला अधिकारी होते. त्यांची साधुसंतांच्यावर श्रद्धा नसे. दहिवडीचे पोस्टमास्टर नेहमी गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनास येत. त्यांच्याबरोबर केळकरही येऊ लागले. ते 2-4 वेळा येऊन गेले. तेव्हा एक दिवस पोस्टमास्टरांना म्हणाले, मास्तर, तुम्ही लोक त्या बुवांच्या मागे का जाता हे मला कळत नाही. त्यांच्याजवळ विद्या नाही, कला नाही, चमत्कार नाही, विशेष असा कोणताच गुण नाही. त्यांच्याकडे कोणीही गेला म्हणजे त्याच्या बायका मुलांची चौकशी ते करतात, त्याला खायला घालतात आणि पुन्हा परत पाठवून देतात. यामध्ये साधुत्व कुठे आहे हे दाखवा. नाही म्हणायला लोकांना राम राम म्हणा असे सांगतात, बस इतकेच. मास्तर बिचारा जास्त काय सांगणार. तो म्हणाला, आपण त्यांच्याकडे पुन्हा जाऊ, तेव्हा त्यांनाच हा प्रश्न विचारू. 8 दिवसांनी दोघेजण गोंदवल्यास आले. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडल्याने त्यांना दहिवडीला परत जाता आले नाही. दोघेही मंदिरात राहिले. रात्री जेवण खान आटोपल्यावर श्री महाराज खोलीत बसले असता दोघेजण तेथे गेले. मास्तर म्हणाले, महाराज, आपण सर्वांना नामस्मरण करायला सांगता हे बरोबर आहे, पण नामस्मरण कसे करावे ते सांगा. हे ऐकून श्री महाराज बोलले, माझ्या टाळूपाशी तुम्ही आपला कान लावा, काय ऐकू येते बघा. दोघांनी टाळूला कान लावून पाहिले तेव्हा त्यांना त्रयोदशाक्षरी मंत्र स्पष्टपणे सारखा चाललेला ऐकू आला. नंतर छातीला व मनगटाला कान लावून पाहिले असता तोच ध्वनी ऐकू आला. केळकरांच्या मनावर या गोष्टींचा इतका परिणाम झाला की त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचा अनुग्रह घेतला. एके दिवशी संध्याकाळी अंताजी पंत श्री महाराजांचे पाय चेपीत होते. श्री महाराज पलंगावरच तख्त्याला टेकून बसले असून बंगल्याच्या एक मिनिट. श्री महाराज पलंगावरच तख्त्याला टेकून बसले असून यावंगलच्या शिवदीक्षितांशी काही बोलत होते. पाय दाबीत असता अंताजी पंत सहज बोलले, महाराज, तुमचे इतके वय झाले तरी पोटऱ्या अजून कशा
घट्ट आहेत. यावर श्री महाराज हसले व बोलले, "अरे त्यामध्ये भगवंताचे नाम आहे, ते पोकळ कसे असेल? अरे त्यामध्ये भगवंताचे नाम आहे, ते पोकळ कसे असेल?" हे ऐकून अंताजी पंत व शिवदीक्षित दोघेही मोठ्याने हसले. म्हणून श्री महाराज पुन्हा म्हणाले, "पंत, माझ्या पायाला कान लावा." दोघांनी त्यांच्या पायाला कान लावून पाहिले तर त्रयोदशाक्षरी मंत्राचा अखंड ध्वनी त्यांना ऐकू आला. नंतर श्री महाराजांनी आपला हात शिवदीक्षितांच्या कानावर ठेवला आणि विचारले, "काय ऐकू येते?" दीक्षित म्हणाले, "महाराज, हा ध्वनी याप्रमाणे सारखा चालू असतो का?" त्यावेळी श्री महाराजांनी उत्तर दिले, "होय, यालाच अजपाजप असे म्हणतात. अनेक वर्षे अभ्यास केल्याने कोणालाही हे साध्य होईल. नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळ वेळ लागत नाही, त्याला स्थलाचे किंवा देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास फार कठीण आहे. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. यासाठी नामात मन रमणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगले तो स्वतःला पूर्णपणे विसरतो. त्यावेळी त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधले सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटेल. हा बाजार मी इथे मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीशी उभा आहे. तर इथं महाराजांनी गोंदवल्यात बाजार का मांडला होता नामाचा ह्याचं उत्तर इथं येतं आहे. आणि महाराजांनी स्वतः किती साधन केलं होतं हे सुद्धा ह्या सर्व महाराजांच्या उपदेशामध्ये येतं आहे की त्यांनी तितकंच साधन केलं होतं. त्यामुळे महाराजांच्या शरीराच्या कोणत्याही भागाला आपण कान लावला तरी तिथून नामच त्रयोदशाक्षरी नाम ऐकू येत होतं. असा अजपाजप महाराजांच्या प्रत्येक रोमारोमातून आपणहून चालत होता आणि तो सर्वांना ऐकूही येत होता. एवढं साधन महाराजांचं झालं होतं. अशा महाराजांची आज जयंती आणि आपण सर्वजण भाग्यवंत आहोत. महाराज आपल्यावरती कृपा वर्षाव करत आहेत. म्हणूनच आपण अशा रीतीने महाराजांचं चरित्र अभ्यासत आहोत. हे त्यांच्या कृपेशिवाय होऊच शकत नाही. आणि आपण महाराजांना अशीच कृपा वर्षाव आपणावरती ते करोत आणि आपणही तो कृपेचा वर्षाव आपल्या अंतरी साठवून घेण्यास पात्र होत. आणि त्यासाठी सुद्धा महाराजांची, आपल्या सर्व संतांची, भगवंताची आपण प्रार्थना करूयात. इथं आपण थांबूयात.